नमस्कार, मी निरंजन. एजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काल अमित शहा जे काही बरळले तडीपार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, त्याबद्दल एक व्हिडिओ केला होता. आणि तो व्हिडिओ केल्यानंतर फेसबुकला कोणतरी एक संघाचा, जसं मी म्हणतो, लो IQ बुलडोजर किंवा अंधारावर प्रेम करणारे मठ्ठ बैल असं मी त्यांना म्हणतो, तर त्यातल्या एक कोणतरी कुलकर्णी नावाच्या भक्तानी माझ्या एका पोस्टवरती खाली एक पोस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की संविधान लिहायला 3 वर्ष उशीर केला म्हणून नेहरू आंबेडकरांना चापकाचे फटके मारतायत, असं कार्टून हे NCERTच्या पुस्तकामध्ये पब्लिश केलं होतं काँग्रेसने 2012 पर्यंत. आणि संसदेत त्याच्यावरती प्रश्न आले वगैरे वगैरे. तर काँग्रेसवाल्यांच्या तोंडाला काळं शेण फासलं पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यावरती मी लगेच खाली कॉमेंट केली की तुझ्या या पोस्टचं बॅकअप मी घेतलेला आहे, स्क्रीनशॉट्स पण घेतलेले आहेत, अँड आय प्रॉमिस यू दॅट आय विल क्रिमिनली प्रॉसिक्यूट यू, गो टू जेल अँड गो टू हेल, असं मी लिहिलं. हे लिहिल्याबरोबर काही मिनिटामध्ये त्यांनी लगेच, ओ नाही ना सर, सॉरी सर, मला तुम्ही ओळखीचे वाटले म्हणून माझ्याकडे आलेलं मी तुम्हाला पाठवलं. म्हणून तुम्ही काही पाठवणार आणि कुठली ओळख? आणि हे म्हटल्यानंतर एका मिनिटात त्या अंधभक्ताची फाटली संघाच्या. मग त्याच्यावरती मी पुन्हा त्याला लिहिलंय की या पापाला सुटका नाही बिलकुल. आणि म्हणून मला असं पुन्हा वाटलं की पुन्हा एकदा, कारण हे सगळं काल झाल्यानंतर परत खूप प्रॉपगंडे फिरायला लागले की आणि म्हणजे अमित शहानी तर त्याचे जे काही थोबाड उचकटायचं होतं ते उचकटलंच. नरेंद्र मोदी त्याच्या डिफेन्समध्ये येऊन ट्विटरवरती, म्हणजे आताच्या एक्स प्लॅटफॉर्मवरती त्यांनी सिरीज त्याच्याबद्दल लिहिली, काँग्रेसवरती त्याच्यावरून टीका की, आणि हा पण तडीपारनी पण ती बडबड केली होती की काँग्रेसने काही स्मारक बांधलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही वगैरे वगैरे वगैरे. आता मोदींनी कशाला या भानगडीत पडायचं? म्हणजे त्यांना हे समजायला पाहिजे की सुरुंगावरती तुम्ही चालायला निघालात बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून. एवढं सुद्धा जर त्यांना भान नसेल, नागड्याकडे उघडा गेला अशी परिस्थिती झाली. अमित शहाच्या डिफेन्समध्ये नरेंद्र मोदी उतरला. आता हे जो सगळा प्रॉपगंडा आहे, पुन्हा याला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि हा आम्ही देत राहू. मी मागेही एका एपिसोडमध्ये हा इशारा दिला होता की तुमचा प्रत्येक प्रॉपगंडा, खोटा प्रॉपगंडा, फार थोबाड फोडून काढू त्यात खोटारडेपणाचं. आणि म्हणून आता हा एक भाग करायचा आहे. माझं सर्वांना विनंती आहे की कृपया हा भाग संपूर्ण शांतपणे बघा, शांतपणाने बघा. त्यामुळे हा प्रॉपगंडाचं काय याची रियालिटी आहे, ही या जनसंघाच्या, RSSच्या, भाजपच्या फॅसिस्ट, नीच आणि विकृत मनोवृत्तीचं प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून ही माहिती असायला पाहिजे प्रत्येकाकडे. स्वातंत्र्यानंतर 2 निवडणुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. एक निवडणूक जी सुरू झाली होती 25 ऑक्टोबर 2051ला आणि ती संपली 21 फेब्रुवारी 2052ला. म्हणजे जवळजवळ 4-4.5 महिने ही पूर्ण निवडणूक चालू होती. स्वाभाविक होतं, त्यावेळेला दळणवळणाची साधनं इतकी नव्हती, त्यावेळेला प्रिंटिंगची फारशी सरकारी व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्याच्यावरती एक वेगळा भाग करता येईल, ती मतदार यादी बनवण्यामध्ये काय काय परिश्रम आणि केवढा प्रचंड मोठा व्हिजन, धोरणीपणा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू दोघांनी त्याच्यात दाखवलेला होता. त्याच्यावरती एक वेगळा भाग नक्कीच करीन. पण ह्या ज्या 52च्या निवडणुका म्हटल्या जातात, कारण त्याचा समारोप 52ला झाला आणि ती लोकसभा पहिली ही 52ला निर्माण झाली. पण ही जसं म्हटलं 25 ऑक्टोबर 51ला ही निवडणूक सुरू झालेली होती. या निवडणुकीमध्ये एकूण 489 लोकसभा मतदारसंघ होते, ज्याच्यामध्ये 50 वेगवेगळे पक्ष आणि 1500 पेक्षा जास्त उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. म्हणजे हा जो भ्रम पसरवला जातो की त्यावेळेला एकच पक्ष होता, एकच पक्ष काँग्रेस होता, असं नाहीये. 50 वेगवेगळे पक्ष देशभरामधले या निवडणुकीमध्ये सामील झालेले होते. त्याच्यामध्ये 100 मतदारसंघ हे द्विसदस्यीय मतदारसंघ होते. 100 लोकसभा मतदारसंघ असे होते ज्याच्यातून 2 खासदार
निवडून दिले जाणार, कारण राखीव मतदारसंघ हे वेगळे नव्हते. त्यामुळे त्या द्विसदस्यीय मतदारसंघामध्ये एक राखीव उमेदवार आणि एक सर्वसाधारण उमेदवार असं त्या निवडणुकीमध्ये होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जसं मी म्हटलं की ही निवडणूक सुरू झाली 25 ऑक्टोबर 51 साली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या एक्झॅक्टली एक महिना आधी 27 सप्टेंबरला त्यांच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता हिंदू कोड बिल बद्दल बोलून. आता यातही रियालिटी ही आहे की संविधान स्वीकारलं कधी गेलं होतं, त्याच्या एक वर्ष आधी 26 जानेवारी 1950ला, म्हणजे एकही नाही, जवळजवळ 2.25 वर्ष आधी हे संविधान स्वीकारलं गेलेलं होतं, 26 नोव्हेंबर 1950ला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलाय 27 सप्टेंबर 51ला. म्हणजे त्यानंतर इतक्या महिन्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला, जवळजवळ वर्षभरानंतर हा राजीनामा दिला. आता ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 1950ला संविधान स्वीकारलं गेलं होतं, तेव्हा ते हिंदू कोड बिलाच्या शिवाय स्वीकारलं गेलं होतं. पण त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री राहिले, कायदा मंत्री राहिले. तेच मंत्री असताना महत्वपूर्ण, म्हणजे ज्याला विशेषतः फर्स्ट अमेंडमेंट आपण म्हणतो, ज्याच्याबद्दलही मागच्या एका भागामध्ये मी बोललो, तर ही फर्स्ट अमेंडमेंट जी झाली होती ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना झालेली होती. आणि त्यामुळे अशा काही काही गोष्टी समोर येत होत्या ज्यांचं निराकरण करणं गरजेचं होतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कायदा मंत्री पदावरती राहिले. शेवटी निवडणुका येणार दृष्टिक्षेपात, आणि तेही राजकारणी होते, प्रत्येकाचं पॉलिटिक्स आहे, तेही राजकारणी होते. त्यामुळे त्यांनी या 27 सप्टेंबरला राजीनामा दिला आणि त्यांनी निवडणुकांची तयारी केली. अर्थात त्यांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष होता, ही याची त्या काळामध्ये त्या अर्थाने ताकद कमी होती, शक्ती कमी होती. आणि म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशननी त्या निवडणुकीमध्ये एकूण 35 उमेदवार उभे केले होते. आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचं समाजवादी पक्षाबद्दल, पक्षासोबत, सोशलिस्ट पार्टीच्या सोबत, त्याला सोशलिस्ट पार्टी म्हणूनच म्हटलं जात होतं, सोशलिस्ट पार्टीसोबत शेड्यूल कास्ट फेडरेशनचं युती झाली होती निवडणुकीच्या आधी. आणि ती निवडणुकीच्या आधी झालेली युती ही 1 नोव्हेंबर 1951ला दिल्लीमध्ये हा युतीचा करार झाला, ज्या करारावरती सोशलिस्ट पार्टीतर्फे महाराष्ट्रातलेच नेते SM जोशी आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात म्हटले जाणारे आमच्या नाशिकचेच दादासाहेब गायकवाड या दोघांनी त्याच्यावरती युती केली होती, युतीचा करार केला होता. त्यांनी स्वाक्षऱ्या पण केल्या होत्या. आणि म्हणजे आचार्य अत्रेंचं कऱ्हेचं पाणी हे चरित्र खूप प्रसिद्ध आहे. आचार्य अत्रेंनी याबद्दल त्यांच्या चरित्रामध्ये असं लिहिलं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जेवढ्या राखीव जागा असतील त्या सर्व राखीव जागा शेड्यूल कास्ट फेडरेशन लढेल. या व्यतिरिक्त, आणि एकाही राखीव जागेवरती सोशलिस्ट पार्टीचा उमेदवार नसेल, या व्यतिरिक्त शेड्यूल कास्ट फेडरेशन सर्वसाधारण जागांवरती सुद्धा काही मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार उभे करेल. उरलेल्या सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन सोशलिस्ट पार्टीला पाठिंबा देईल. हा युतीचा करार SM जोशी आणि दादासाहेब गायकवाड यांच्यामध्ये झालेला होता. आता ही जी निवडणूक सुरू झाली उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये, इथं सोशलिस्ट पार्टीतर्फे सर्वसाधारण जागेचे उमेदवार म्हणून खूप मोठे थोर सोशलिस्ट नेते होते अशोक मेहता यांना उमेदवारी दिली, आणि राखीव जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभे राहिले. आता याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षातर्फे VB गांधी हे सर्वसाधारण जागेवरती आणि नारायणराव काजरोळकर हे राखीव जागेवरती उमेदवार होते. या व्यतिरिक्त कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड डांगे स्वतः उभे होते. रामराज्य पार्टी, जी नंतर जनसंघामध्येच विलीन झाली, त्या रामराज्य पार्टीचे केशव जोशी हे उमेदवार होते. शिवाय आणखीन एक हिंदुत्ववादी नेते होते गोपाळराव देशमुख, तेही उत्तर मुंबई मतदारसंघामधून उभे होते. आता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि समाजवादी पक्ष यांची शिवाजी पार्कवरती एक प्रचंड मोठी सभा झाली, प्रचंड मोठी. 3 लाख लोक शिवाजी पार्कच्या त्या सभेला आले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप
रिअलिस्टिकली बोलताना त्यांच्या भाषणात असं सांगितलं की या निवडणुकीमध्ये या युतीच्या सहकार्याने आपण 4 पावलं पुढे जाऊ, 4 पावलं पुढे जाऊ. आपण सत्ता हस्तगत असं करू असं नाही, पण आपण एक अत्यंत प्रबळ असा विरोधी आघाडी याच्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने आणि युतीच्या आधारे ही आपण उभी करू. अत्र्यांनी त्या सभेबद्दल असं लिहिलंय कऱ्हेचं पाणीमध्ये की लाखोंच्या त्या सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा झालेला जय जयकार आजही माझ्या कानामध्ये निनादत आहे, हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. आता या निवडणुकीमध्ये काजरोळकरांना 1,38,137 मतं मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1,23,576 मतं मिळाली. म्हणजे साधारण 14,000 मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राखीव काँग्रेसचे राखीव उमेदवार असलेल्या काजरोळकर नारायणराव यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा पराभव केला. आता त्यावेळेला मुंबईमध्ये सका पाटील हे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि सका पाटील हे काँग्रेसमधले एक अत्यंत प्रबळ, अत्यंत सक्षम असे नेते समजले जात होते. सर्व उमेदवाऱ्या या सका पाटलांना विचारूनच फायनल केल्या जात होत्या. हे तेच सका पाटील ज्यांनी संविधान सभेमध्ये बाबासाहेबांना घ्यावं यासाठी नेहरूंच्या सांगण्यावरून काँग्रेसचे निवडून आलेले बॅरिस्टर जयकर, म्हणजे आता ज्या अभिनेत्री आहेत स्मिता जयकर यांचे सासरे बॅरिस्टर जयकर यांना राजीनामा द्यायला लावला. त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेड्यूल कास्ट फेडरेशन तर्फे उभे राहिले आणि काँग्रेसने त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही उमेदवार उभा न करता बिनविरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड ही संविधान सभेवरती करून दिली. संविधान सभेमध्ये जे सदस्य होते त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काँग्रेसचे साधारण 228 सदस्य होते. या व्यतिरिक्त कम्युनिस्ट होते, त्याच्यानंतर जनसंघाचे, हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरे अशी लोक होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसचं 90% जास्त बहुमत संविधान सभेमध्ये असतानाही पंडित नेहरूंनी एक पक्षाच्या एक सदस्य असलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेच्या घटना म्हणजे मसुदा समितीचं, ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व, त्यांचं ज्ञान, त्यांचा अगाढ असलेला अभ्यास, त्यांची क्षमता याची सर्व जाण ही त्यावेळच्या नेतृत्वाला होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या घटना समितीचे प्रमुख त्यावेळेला झाले. आता बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना, कायदा मंत्री असताना आणि निवडणुका जाहीर होण्याच्या काही महिन्याआधी सका पाटलांनी स्वतः असं जाहीर केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर मुंबईमधून उभे राहिले तर काँग्रेस त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. आणि सका पाटलांचा समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट या दोघांना अत्यंत कठोर असा विरोध होता, अत्यंत कडवट विरोध सका पाटलांचा समाजवादी आणि कम्युनिस्टांना त्यावेळेच्या होता. अत्रेंनीच कऱ्हेचं पाणीमध्ये असं लिहिलंय की, आणि अत्रेंनी सका पाटलांवरती प्रचंड टीका केलेली आहे त्यांच्या या कऱ्हेचं पाणीमध्ये सुद्धा आणि नंतर त्यांच्या वेगवेगळ्या अग्रलेखात सुद्धा. अत्र्यांनी असं लिहिलं होतं की सदोबांनी जाहीर केलं होतं की डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधामध्ये काँग्रेसतर्फे उमेदवार दिला जाणार नाही, पण त्यावेळेला डॉक्टर आंबेडकर हे कायदा मंत्री होते आणि नंतर राजीनामा देऊन त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशननी समाजवादी पक्षांबरोबर युती केली आणि सदोबांचा राग समाजवाद्यांवरती होता. त्यामुळे सका पाटलांनी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काँग्रेसतर्फे उमेदवार दिला. आता सका पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय चांगले संबंध होते. एकमेकांबद्दल, परस्परांबद्दल अत्यंत आदर दोघांनाही होता. हाही उल्लेख त्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त माई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी, यांचं आत्मचरित्र आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात. त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सका पाटील यांनी साहेबांना राजकीय सहकार्यासंबंधी बोलणी करण्यासंबंधी पत्र लिहिले होते.
साहेब त्यावेळेला मंत्री होते, म्हणूनच शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि काँग्रेस सोबत असली पाहिजेत असं सखा पाटील आणि इतर धुरीणांना वाटत होतं. पण मंत्रीपद सोडल्यानंतर त्यात प्रगती होऊ शकली नाही, जी स्वाभाविक आहे. हेही राजकीय नेते होते, तेही राजकीय नेते होते. हा त्यातला साधा समजून घेण्याचा भाग आहे. त्यानंतर पराभव का झाला, या निवडणुकीत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव का झाला, हे आचार्य अत्रेंनी त्याच करेचं पाणीमध्ये लिहिलंय की कम्युनिस्टांनी त्यांची मतं कुजवली. आंबेडकर उमेदवार असलेल्या राखीव जागेवरती राखीव उमेदवारासाठी कोणालाही मतदान करू नये असा कम्युनिस्टांनी प्रचार केला, ज्याचा फायदा काजरोळकरांना झाला. हे आचार्य अत्रेंनी लिहिलंय. माई आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये हेच लिहिलेलं आहे. आता यानंतर ही निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर माईंनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलंय, अत्र्यांनी सुद्धा करेचं पाणीमध्ये लिहिलंय की आंबेडकरांनी काजरोळकरांना प्रेमाने माफ केलं. म्हणजे सिद्धार्थ कॉलेजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3-4 दिवसासाठी मुंबईत आलेले असताना सिद्धार्थ कॉलेजला काजरोळकर बाबासाहेबांना भेटायला गेले. आणि बाबासाहेबांना भेटायला गेले त्यावेळेला ते खूप अवघडलेले होते, त्यांना खूप ऑकवर्ड होत होतं. आणि त्या परिस्थितीमध्ये ते असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काजरोळकरांना जवळ बोलावून घेतलं. काजरोळकरांनी आंबेडकरांच्या पायावर डोकं ठेवलं. आंबेडकरांच्या पायावर डोकं ठेवलं काजरोळकरांनी. बाबासाहेबांनी त्यांना उठवलं, जवळ घेतलं आणि प्रेमाने बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की कुठलीही मदत लागली तरीही माझी दारं तुझ्यासाठी सदैव उघडी असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंचितही राग काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला किंवा काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला याबद्दल किंचितही राग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये नव्हता. हे माई आंबेडकरांचं चरित्र सांगतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा लोकसभेतला पराभव झाला तरी सुद्धा मुंबई प्रांतामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेवर गेले. पण बाबासाहेबांची इच्छा ही लोकसभात लढवायची होती आणि नेमकं 54 साली भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेल्या उमेदवाराचं निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली. त्यामुळे त्या रिक्त जागेवरती पुन्हा बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढायला गेले. लोकसभेतूनच जायचं या त्यांच्यातल्या भावनेतून. तिथंही त्यांचा पुन्हा पराभव झाला भंडारा लोकसभा मतदारसंघात. आणि धनंजय कीर या लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र लिहिलं, जे चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्यांच्या आधी तपासून घेतलं आणि मगच प्रकाशित करण्याची परवानगी दिली, तीही नोंद त्याच्यात आहे. आधी तपासून घेतलं, मग ती छापण्याची परवानगी दिली, प्रकाशित करण्याची परवानगी दिली. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की भंडारामधला माझा पराभव हा हिंदुत्ववादी पक्षांमुळे झाला, जनसंघामुळे झाला आणि RSS मुळे झाला. या दोन्हीही हिंदुत्ववादी पक्षांनी त्यांच्या हिंदू मतदारांना असं सांगितलं की माझा पराभव होईल अशा पद्धतीने मतदान करा किंवा मतदानात भाग घेऊ नका, ज्यामुळे माझा पराभव झाला. त्यांनी किंचितही दोष स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या निवडणुकीतल्या पराभवाचा दोष हा काँग्रेसला दिला नाही, कधीही नाही. आणि त्यानंतर 2 वर्षातच त्यांनी धर्मांतर केलं. नंतर त्यांचं अतिशय दुःखद निधनही झालं. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक तो जो तडीपारचा प्रॉपगंडा आहे, तो त्या प्रॉपगंडाचं पण उत्तर द्यायला हवं. जे सगळ्या संघ आणि भाजपवाले सुद्धा ते लो IQ बुलडोजर असतात, आखलेचा पत्ताच नसतो, त्यामुळे ते काहीतरी बडबड करत असतात. तर म्हणून मुद्दाम हे काही सांगायचं आहे की स्मारकं बनवली नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे आता थोडंसं मी मागेही जे म्हटलं होतं की थोडंसं इंटरनेटवर जर सर्च केलं तर 15 ऑगस्ट 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली आणि दीक्षाभूमीचं स्मारक बांधण्यासाठी नागपूरला
त्यासाठी सरकारतर्फे 14 एकर जमीन ही त्या संस्थेला हस्तांतरित केली गेली. 14 एकर जमीन मध्यवर्ती नागपूरमध्ये. त्याचा शिलान्यास, त्याचं भूमिपूजन 30 सप्टेंबर 1961 रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. 13 जून 1963 कर्मवीर दादासाहेब गायकवाड, आपल्या नाशिकचे आमच्या, त्यांची या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 71 साली दादासाहेब गायकवाडांचं निधन झालं. 72 साली त्या दीक्षाभूमीच्या अध्यक्षपदी रासू गवई यांची त्या वरती निवड झाली आणि दीक्षाभूमीचं काम सुरू झालं. त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य होते? त्यात यशवंतराव आंबेडकर होते, म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे वडील हे त्या समितीमध्ये होते. रेवाराम कवाडे गुरुजी होते, कुंभारे होते, डॉक्टर गजभिये होते, असे बरेच जण त्या समितीवरती सदस्य होते. त्यानंतर या दीक्षाभूमीचं उद्घाटन, याचा स्तूप हा जपानचा आर्किटेक्ट शिओदेन माल याच्यातर्फे डिझाईन करून घेतलं गेलं. हा खर्च सरकार करत होती. 68 साली याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं. त्याच्यातच रेसिडेन्शियल क्वार्टर्स, म्हणजे जे भंते आहेत त्या दीक्षाभूमीवरती असणारे, त्यांची राहण्याच्या व्यवस्थेच्या बांधकामापासून पहिल्यांदा सुरुवात झाली. स्तूपाचं काम 78 साली सुरू झालं आणि 2001 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या देशाचे राष्ट्रपती के.आर. नारायणन, जे काँग्रेसचे होते आणि जे स्वतः दलित समाजाचे होते, त्या राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते आणि पी.सी. अलेक्झांडर राज्यपाल त्यावेळेचे यांच्या उपस्थितीमध्ये विलासराव देशमुख, छगन भुजबळ, रासू गवई या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं. हे झालं नागपूरच्या दीक्षाभूमीचं. आता मुंबईमध्ये जी चैत्यभूमी आहे, या चैत्यभूमीचं उद्घाटन 1971 साली प्रकाश आंबेडकरांच्या आई आदरणीय मीराबाई यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते 5 डिसेंबर 1971 झालं. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रेलिक्स ठेवण्यात आल्या. तेही महाराष्ट्र सरकारतर्फे हा सगळा सोहळा, कार्यक्रम वगैरे झाला. 2012 साली डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना डॉक्टर मनमोहन सिंगांनी या व्यतिरिक्त मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक व्हावं म्हणून इंदू मिलची संपूर्ण जागा ही महाराष्ट्र सरकारला ट्रान्सफर केली फॉर कन्स्ट्रक्टिंग अ मेमोरियल. मनमोहन सिंगांनी 2012ला ही जमीन हस्तांतरण केली. महाराष्ट्र सरकारने त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं भव्य स्मारक बांधावं यासाठी 2014ला निवडून आल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या नरेंद्र मोदी, आज खोटारडं बोलत असलेल्या नरेंद्र मोदीच्या उपस्थितीत या इंदू मिलचं भूमिपूजन झालं. या 2014ला भूमिपूजन केलेल्या गोष्टीचं आज 10 वर्ष उलटून गेली, 11 वर्ष उलटत आली, अजूनही तिथं काहीही झालेलं नाही. या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आजही इंदू मिलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलेलं नाही आणि बेशरमपणाने थोबाड उचकटवून म्हणतात की काँग्रेसने स्मारक बांधलं नाही आणि काँग्रेसचा आरक्षणाला विरोध होता. आरक्षणाची तरतूद बाबा कधी आली संविधानात? आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये आली 1950ला, 26 नोव्हेंबर 1950ला, जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते. पंडित नेहरूंनंतर गुलजारीलाल नंदा काही दिवस झाले, लाल बहादूर शास्त्री झाले, इंदिरा गांधी झाल्या, त्याच्यानंतर राजीव गांधी झाले, मध्ये मोरारजी देसाई झाले, चरण सिंग झाले, नंतर राजीव गांधी झाले, मग व्ही.पी. सिंग झाले, मग देवेगौडा झाले, मग आय.के. गुजराल झाले, मग चंद्रशेखर झाले, मग 13 दिवसाचे अटल बिहारी वाजपेयी, 13 महिन्याचे अटल बिहारी वाजपेयी, 4.5 वर्षाचे अटल बिहारी वाजपेयी, त्याच्यामध्ये नरसिंह राव,
6-5 वर्ष, नंतर मनमोहन सिंग 10 वर्ष. कधी आरक्षणाला विरोध केला काँग्रेसनी? कधीही आरक्षणाला काँग्रेसने विरोध केला नाही. काँग्रेस होती म्हणूनच आरक्षण टिकलं. तुम्ही आता ते संपवायला निघालात. या अटल बिहारी वाजपेयींनीच पहिल्यांदा घटनेचं पुनर्विलोकन समिती स्थापन केली होती. गुगल करून बघा बिंडोकांनो. वाजपेयींनी स्थापन केली होती घटना पुनर्विलोकन समिती. म्हणजे गोळवलकरांपासून प्रत्येक संघाच्या सरसंघचालकांनी, मग के सुदर्शन असेल, भैया राजू भैया असतील, रज्जू भैया, मोहन भागवत असेल, बाळासाहेब देवरस असतील, या प्रत्येकाने या देशाच्या संविधानाला विरोध केलेला आहे. प्रत्येकाने केलेला आहे. आता तर तुमचे भाजपचे 4-4, 5-5 जण निवडणुकीच्या आधी उघडपणाने बोलत होते. आणि ही एक बातमी आहे 27 एप्रिल 2010ची. नरेंद्र मोदी ने दलितों को बताया मंदबुद्धी. म्हणजे स्वतः मंदबुद्धी आहे. हा दलितांना म्हणतो देशातल्या मंदबुद्धी. आणि आंबेडकर क्रांतिकारी नाही थे असं बोललेला आहे हा नरेंद्र मोदी. आणि हे आज संसदेमध्ये टिंगल टवाळी करायला लागले. आणि तो जो माज आहे, सत्तेचा असलेला माज आणि अरेगन्स ऑफ इन्फिरियरिटी, न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा, त्यामुळे तो तडीपार अमित शहा संसदेमध्ये बोलला राज्यसभेत की आंबेडकर 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 ही फॅशन झालेली आहे. आणि ज्या वेळेला त्याची रिॲक्शन आली त्यावेळेला लक्षात आलं की हा आपल्याकडून अपमान झालाय. संपूर्ण विरोधी पक्ष हे लोकसभेच्या बाहेर, संसदेच्या बाहेर हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करत होते. तिथं या भाजपनी काय केलं, त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हटवले पोस्टरमधले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, आणि जॉर्ज सोरोसचे फोटो हातात दिले. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हाला काय तुम्ही जोक समजताय? इतक्या घाणेरड्या लेवलचं पॉलिटिक्स तुम्ही करता बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो बदलून. तुम्हाला काय वाटतं बेशरमांनो? देश समजत नाही का तुम्हाला? तुमची कारस्थानं ओळखत नाहीये का? तुमची नीच प्रवृत्ती प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची ही समजत नाहीये. हे तुमचेच माफीवीर सावरकर काय बोलले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराबद्दल? की या धर्मांतराचा काही परिणाम होणार नाही. स्वतः बुद्ध असताना त्याचा पराभव झाला, बुद्ध धर्माचा पराभव झाला, तर हे तर केस झाडकीपत्ती असं बोलले होते सावरकर. आणि तुम्ही आज नाटक करताय, ढोंग करताय. वाचा ते सावरकरांचं समग्र चरित्र, त्याच्यात त्यांनी हे लिहिलेलं आहे. आणि आज बेशरमपणाने तुम्ही स्वतःचं घाणेरडं राजकारण करण्यासाठी पहिले बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा, नंतर विरोधी पक्षाच्या हातातले फोटो बदलून तिथं जॉर्ज सोरोसचे फोटो टाकायचे. इतका तुमचा इंटेलिजन्स आर्टिफिशियल झालाय का? कुठेतरी या नीचपणाला मर्यादा आणा. आणि हे लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून तुम्ही सुरुंगावर पाय ठेवलाय माझ्या सकट. याचा इतका भयानक परिणाम देशभर तुम्हाला बघायला मिळेल. प्रचंड जन आक्रोश उभा राहील आणि राहायलाच हवा, राहायलाच हवा. 5000 वर्ष ज्यांना तुम्ही गुलामगिरीत ठेवलं, त्या गुलामगिरीतून या महामानवांनी एका फटक्यामध्ये बाहेर काढलं सगळ्यांना. त्यांना जगण्याची महत्वाकांक्षा दिली, त्यांना ज्ञान मिळवण्याची महत्वाकांक्षा दिली. तुमची बरोबरीच नाही करायची, तुम्हाला स्पर्धेत मागे टाकण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. याचा राग येतोय तुम्हाला, याचा द्वेष आहे तुमच्या मनात. लो आयक्यू बुलडोजर, अजूनही वेळीच शहाणे व्हा, अजूनही वेळेत शहाणे व्हा. आणि माझी दर्शकांना पण विनंती आहे, सगळ्या दर्शकांना विनंती आहे, 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. या वर्षीच्या 25 डिसेंबर पासून दरवर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन चौका चौकात झालं पाहिजे, चौका चौकात झालं पाहिजे.
मी तर म्हणेन दर महिन्याच्या 25 तारखेला या मनुस्मृती दहनाचा स्मृती टिकवण्यासाठी दर महिन्याच्या 25 तारखेला मनुस्मृतीचं दहन करा. आणि या ब्राह्मण्यवादी मनुवादी लोकांना ठासून सांगायला पाहिजे की आम्ही आहोत तोपर्यंत मरेपर्यंत प्रतिकार करू या मनुवादी प्रवृत्तीचा. आजच्या या भागामध्ये इतकंच. या द्वेषाच्या झाडाला उपटून टाकणं भाग आहे फॅशिझमच्या. आजच्या भागात इतकंच. पुन्हा दर्शकांना अतिशय नम्र विनंती की हे व्हिडिओज जास्तीत जास्त जण याला लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना इजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं सहकार्य, पाठिंबा आणि समर्थन असेल तर अशा प्रत्येक खोटारडेपणाला मूत तोड जवाब देत राहू. धन्यवाद.